ठिकाणी आणि वैदी साहेबांचा या ठिकाणी सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सत्कार होत आहे। डॉक्टर जीवन ताजी साहेब आणि पूर्वी नंतर कर्मधर्म संयोगाने विविध ठिकाणी एकत्र सेवा करण्याचा देखील आमचा योग आला। ठाण्याला आम्ही एकत्र होतो, नवी मुंबईला एकत्र होतो, त्याच्यानंतर या ठिकाणी देखील एकत्र आलो आणि त्यांच्या प्रदीर्घ 34 वर्षाच्या सेवेमध्ये मला माहिती आहे की नवी मुंबईला अतिशय टफ म्हणजे दिवा पाटलांचे साहेब आंदोलन आम्ही हँडल केलेले। दिवा पाटलांचे आंदोलन म्हणजे मला त्यावेळी आठवतंय की ते फार असे खंबीर आणि कणखर असायचे आणि त्यांच्याकरता आगरी समाजाचे लोक एका कॉलवरती असे हजारोच्या संख्येने म्हणजे 40-50 हजाराचे मोर्चे आम्ही त्यावेळी सांभाळलेले। म्हणजे त्यावेळी परदेशी साहेब आपले राजपूत साहेब ह्याला होते पनवेल डिव्हिजनला आणि पनवेल म्हणजे त्या डिव्हिजन मध्ये सगळ्यात नवी मुंबईमध्ये सेन्सिटिव्ह झोन कुठला असेल तर पनवेलला। त्यानंतर ठाण्याला पण तुम्ही क्राईम ब्रँचला होतो म्हणजे ठाण्याची क्राईम ब्रँच म्हणजे खूप नावाजलेली। म्हणजे मुंबईला आजकाल काय होत नाही पण सगळ्या गुन्हे क्राईम जे काय असतात महत्वाच्या घडामोडी कारण की त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे, काही ना काहीतरी घटना घडत असतात आणि त्याची व्याप्ती पण भिवंडी मुंब्रा सारखे शहर त्या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे अतिशय खूपच चांगलं काम त्यांनी ठाण्यामध्ये देखील केलेलं होतं। त्यांचं आजही नाव अधिकारी त्या ठिकाणी घेतात। मी देखील ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये बरेच वर्ष नोकरी केली, परंतु बऱ्याच वेळा आपण म्हणतो की अधिकारी रिटायर होतो। मी नेहमी म्हणतो की ज्यावेळी 34 वर्ष सेवा देऊन एक असा उत्कृष्ट अधिकारी रिटायर होतो म्हणजे त्याच्या अनुभवाला आम्ही मुकतो, कारण की एवढ्या उच्च दर्जाचा अनुभव आणि एवढा चांगला अधिकारी ज्यावेळी रिटायर होतो त्यावेळी त्या डिपार्टमेंटचं त्या समाजाचं आणि आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं आम्हाला कुठेतरी त्यांची कमतरता भासते। म्हणजे राजपूत साहेब नेहमी हसत होतो म्हणजे ट्रेनिंग पासून म्हणजे एकदम प्लीजिंग पर्सनॅलिटी, कुठल्याही लॉ अँड ऑर्डरला डगमगणार नाही, कुठलाही क्राईमला घाबरणार नाहीत। कुठलाही क्राईम असेल तुम्हाला माहिती असेल मध्ये सर ते प्रोफेसर लोंढेंचा तपास पोलीस मध्ये का भरती झाली होती त्या गाण्यातून तुम्हाला कळत। पहिल्यापासून बिंदास असणारा माणूस पोलीस मध्ये भरती झाला आणि कुछ कर दिखाना है हे जे काही जोश होता त्या जोशामध्ये आयुष्य कसं गेलं कळालं नाही। मुलं मोठे झाले, त्यांनी सांगताना अनेक गोष्टीचं उदाहरण या ठिकाणी दिले। तुम्ही नोकरी करताना कसं केलं, कुणाला कसे आरोपी कसे पकडले, कुणाला कसा फार जन्म ठेपेपर्यंत पोहोचलो। परंतु एक गोष्ट मला आवर्जून सांगावी लागेल, आज खऱ्या अर्थानं वहिनी म्हणजे त्यांच्या पत्नी या मनापासून खुश झाल्या असतात। कारण नसताना त्यांनी जन्म ठेवतो बरोबर म्हणून त्यांनी ताबडतोब सांगितलं पोलिसाची नोकरी म्हणलं की त्यांना कधी सुट्टी नसते। आपल्याला लय चांगलं वाटतं याचे खाकी ड्रेस पाहून आपल्याला वाटतं की क्या रुबाब से जा रहा है, हातात दंडा बिंडा असतो, 2-3 आरोपीला फटके बिटके देतो, आपल्याला वाटतं वा वा काय पोलीसवाला। परंतु ते पोलीसवाला त्या आरोपीला मारत नाही, स्वतःच्या कर्माला मारत असतो। नोकरी करताना कशा पद्धतीने केली पाहिजे हे जरी सर्व खरं असलं तरी कुटुंबाला वेळ देता येत नाही हे सत्य आहे। प्रत्येक वेळेला एका अच्छा महसूस कर रहे हैं। महाराष्ट्र पुलिस डिपार्टमेंट में महाराष्ट्र पुलिस दल में काम करना एक मेरे सौभाग्य की बात थी। ये डिपार्टमेंट में 1992 में मैं भर्ती हुआ और 34 साल मैंने सेवा की। मेरे सभी वरिष्ठ अधिकारी 1992 से लेकर तो अभी तक के 31 जुलाई 2026 तक हर वरिष्ठ अधिकारी इन्होंने मेरे ऊपर विश्वास डाल के जो जिम्मेदारी मुझे दी वो सभी जिम्मेदारी मैंने
कायदे के दायरे में रह के और जनता की सेवा करके अच्छे से निभाई। उसका परिणाम ऐसा हुआ कि मेरे 34 साल में मुझे 650 बख्शीश और 152 प्रशंसा पत्र मिले और मुझे माननीय पुलिस महासंचालक साहब की तरफ से इंसिग्निया मिला और माननीय राष्ट्रपति महोदय भारत सरकार उनकी तरफ से 2020 में राष्ट्रपति पदक भी मिला। इस वजह से मैं गर्व महसूस करता हूँ कि ये ऐसे जो जग विख्यात पुलिस खाते का मैं पार्ट रहा हूँ और उसमें सेवा करने का मुझे जो मौका मिला उसका मैं पूरेपूर उपभोग देके वो मौके पर मैंने पूरेपूर काम करके जन सेवा जिसमें बच्चे महिलाएं बुजुर्ग इनकी सेवा मैंने की और जो गुनहगार थे उनको कायदे के दायरे में रह के कठोर शासन उनको माननीय न्यायालय से होगा इस दृष्टि से तपास करके मेरी जिम्मेदारी निभाई और मेरी सेवा मैंने पूरी की। सर भविष्यामध्ये काय प्लॅन आहे आता? भविष्यात काही नाही जे शक्य होईल ती समाजसेवा करणे। कुटुंबाला मी कधी 34 वर्षात वेळ देऊ शकलो नाही। माझ्या परीने माझ्या आईवडिलांची समाजाची तसेच शक्य होईल तशी शासन ज्यावेळेस गरज वाटेल सांगेल त्यावेळेस शासनाची सेवा करेल। पोलीस खात्याचा माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या मला जर समाजात वावरताना काही बेकायदेशीर आढळलं तर माझ्या खात्याला मी निश्चित ते कळवेल आणि कायदेशीर प्रक्रियेत त्यांना मदत करेल। अविस्मरणीय क्षण कोणता तुमच्या 34 वर्षाच्या कार्यकाळ? 34 वर्षाच्या याच्यात अविस्मरणीय क्षण असे होते की ज्या वेळेस क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करून ते गुन्हेगारांना जन्मठेप सारख्या मोठ्या सजा लागल्या खून बलात्कार पोक्सोच्या गुन्ह्यांमध्ये तो आनंद ते नातेवाईकांच्या चेहऱ्यावर पाहून जो आनंद मिळत होता जसेच घरफोडी रॉबरी चोरी झाल्यावर त्यांचा मुद्देमाल रिकवर करून मी त्यांना परत देत होतो त्यावेळेस जो माता भगिनींच्या डोळ्यात बघितलेला आनंद चेहऱ्यावरचा आनंद हरवलेली मुलं त्यांच्या पालकांना मिळवून देत होतो तो बघितलेला आनंद हे माझ्या जीवनातले अनेक अविस्मरणीय विषय आहेत। शेवटचा प्रश्न समाजातील काय आव्हान कराल तुम्ही? समाजाप्रती हेच आवाहन करेल की प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांवर असे संस्कार करावे की जेणेकरून मुलगा व्यसनाच्या आहारी जायला नको। तो रात्रंदिवस काय करतोय सायबर क्राईम आता मोठ्या प्रमाणात होतोय। आपल्या मुलाचे मोबाईल कधी लॉक राहू देऊ नका ते चेक करा की मुलगा गलत संगतमध्ये तर नाही ना सोशल मीडियावर आपली मुलगी गलत संगतमध्ये तर नाही ना आणि वाम मार्गाला तर लागत नाही त्या दृष्टीने निर्वसनी मुलं ठेवा त्यांना शिकवा देशभावना त्यांच्यात जागृत करा आईवडिलांची समाजाची सेवा होईल अशी भावना लहानपणापासून जागृत करा अनेक चांगला नागरिक या देशाचा होईल एक सक्षम अधिकारी एक सक्षम नेता किंवा सक्षम व्यापारी तो आपला मुलगा किंवा मुलगी होईल या दृष्टीने प्रयत्न करा अशी भावना व्यक्त करतो आणि व्यसनापासून अंमली पदार्थापासून सर्वांनी सतत दूर राहावे असं मी आवाहन करतो।